नमस्कार. आजच्या या सविस्तर आणि माहितीपूर्ण विश्लेषणात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो भारताच्या पर्यावरण आणि विकासाच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तो म्हणजे 1980चा वनसंवर्धन कायदा. हा नुसता पानांवरचा कायदा नाही बरं का, तर पर्यावरण विरुद्ध देशाचा विकास या दोन टोकांमधला समतोल साधण्याचा हा एक मोठा प्रवास आहे. आज आपण या कायद्याचा इतिहास, त्याची उत्क्रांती आणि अगदी अलीकडे त्यात झालेले बदल अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या सत्रात आपण नक्की काय पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कायद्याचा जंगलतोडीपासून संरक्षणापर्यंतचा प्रवास पाहू. त्यानंतर यातील संवर्धनाचे नेमके नियम, मग सर्वोच्च न्यायालयाने केलेला व्याख्येचा विस्तार, त्यानंतर 2023च्या सुधारणांमधून साधलेला समतोल आणि शेवटी तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त अशी एक जलद उजळणी. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. जंगलतोडीपासून संरक्षणापर्यंत भारताच्या वन कायद्यांमध्ये कसे बदल होत गेले ते पाहूया. आता 1927चा आणि 1980चा कायदा या दोघांची तुलना केली ना तर एक प्रचंड मोठा कायदेशीर बदल स्पष्टपणे जाणवतो. ब्रिटिशकालीन जो 1927चा भारतीय वन कायदा होता त्याचा मुख्य भर हा जंगलातून लाकूड काढणे आणि तिथल्या साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त व्यावसायिक वापर करणे यावरच होता. पण 1980च्या वन संवर्धन कायद्याने हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. साधनसंपत्ती ओरबाडण्याऐवजी देशात जी प्रचंड वेगाने जंगलतोड होत होती ती तातडीने रोखणे हे या नव्या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट बनलं. हा एक अत्यंत आवश्यक आणि मोठा वैचारिक बदल होता. मग या नव्या 1980च्या कायद्याची मुख्य उद्दिष्टे नक्की काय होती? प्रामुख्याने 3 गोष्टी. पहिली, वनेत्तर कामांसाठी वनजमिनीच्या वापरावर अत्यंत कडक नियंत्रण ठेवून जंगलतोड रोखणे. दुसरी, प्राणी आणि वनस्पतींच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करून आपली अमूल्य जैवविविधता जपणे. आणि तिसरी, जी सर्वात महत्त्वाची ठरली, ती म्हणजे केंद्रीय नियंत्रण. इथे एक मोठा निर्णय घेण्यात आला. वनजमिनीच्या वापराचे अधिकार राज्यांकडून काढून ते थेट केंद्राकडे देण्यात आले. ह्यामुळे संपूर्ण देशात एक समान धोरण राबवणं अखेर शक्य झालं. आता आपण या कायद्याच्या गाभ्याकडे वळूया, म्हणजेच संवर्धनाचे नियम आणि कलम 2च्या महत्त्वाच्या तरतुदी. बघा, कलम 2ने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली. राज्यांना काही विशिष्ट कामं करण्यापूर्वी केंद्राची पूर्वपरवानगी घेणं सक्तीचं झालं. कोणती कामं? तर कोणत्याही राखीव जंगलाचा दर्जा काढून घेणं असेल किंवा वनजमिनीचा वापर खाणकाम, औद्योगिक किंवा निवासी प्रकल्पांसारख्या वनेतर कामांसाठी करायचा असेल तर केंद्राची परवानगी लागणारच. आणि विशेष म्हणजे समजा नवीन झाडे लावण्यासाठी जरी तिथली नैसर्गिकरित्या वाढलेली जुनी झाडे तोडायची असतील तरीही परवानगी अनिवार्य करण्यात आली. यामुळे स्थानिक पातळीवर होणाऱ्या मनमानी कारभाराला चांगलाच ब्रेक लागला. कायद्यात आपण वारंवार वनेतर उद्देश किंवा नॉन फॉरेस्ट पर्पज हा शब्द ऐकतो, पण याचा नक्की अर्थ काय? तर जेव्हा आपण म्हणतो की जंगलाची जमीन चहा, कॉफी, मसाले, रबर किंवा औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी साफ केली जात आहे, तेव्हा तो वनेतर उद्देश मानला जातो. व्यावसायिक शेतीसाठी आपली नैसर्गिक जंगले नष्ट होऊ नयेत यासाठी ही व्याख्या खूपच चपखल आणि महत्त्वाची ठरते. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की केंद्र सरकार एवढे सगळे मोठे निर्णय एकटाच कसं काय घेतं? तर त्यासाठीच कायद्याने एका विशेष सल्लागार समितीची तरतूद केली आहे. जेव्हा राज्य सरकारकडून वनजमीन वापरण्याचा प्रस्ताव केंद्राकडे येतो तेव्हा ही समिती त्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करते आणि तो मंजूर करावा की नाही याबद्दल केंद्र सरकारला तांत्रिक आणि पर्यावरणीय सल्ला देते. आणि हो, कायदा म्हटलं की शिक्षेची तरतूद आलीच पाहिजे, नाहीतर कायद्याला किंमत ती काय? जर कोणीही कलम 2 मधील तरतुदींचं उल्लंघन केलं तर त्यांना 15 दिवसांपर्यंतच्या साध्या कैदेची शिक्षा होऊ शकते. आता ऐकायला हा आकडा लहान वाटेल, पण या कायद्याचा धाक आणि जरब निर्माण करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इथून पुढे कायद्याच्या या प्रवासात एक खूप मोठं आणि ऐतिहासिक वळण येतं. तो म्हणजे 1996चा TN गोदावर्मन खटला. शब्दकोशातील अर्थ किंवा डिक्शनरी मीनिंग ऐकायला हा शब्दप्रयोग अगदी सामान्य वाटतो ना, पण याच खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने या साध्याशा शब्दाचा वापर करून एका नव्या कायदेशीर क्रांतीचीच सुरुवात केली. न्यायालयाने स्पष्ट केलं की बाबांनो, जंगलाची व्याख्या केवळ सरकारी कागदपत्रांपुरती मर्यादित असू शकत नाही. या ऐतिहासिक निर्णयातून 3 अत्यंत कळीचे मुद्दे समोर आले. पहिलं म्हणजे हा कायदा मालकी हक्क कोणाकडेही असो, मग ते खाजगी असो वा सरकारी, सर्व प्रकारच्या जंगलांना लागू होईल. दुसरं, ज्या जागेवर झाडं आहेत आणि जी शब्दकोशातील अर्थानुसार जंगल वाटते त्या सर्व जागांना संरक्षण मिळेल.
आणि तिसरं, जर सरकारी नोंदींमध्ये एखादी जमीन जंगल म्हणून नोंदवली असेल पण तिथे सध्या झाडे नसतील तरीही तिथे हा कायदा लागू राहील. एका झटक्यात कायद्याची व्याप्ती प्रचंड वाढली आणि देशातील मोठ्या वनक्षेत्राला एक मजबूत संरक्षण कवच मिळालं. आता येऊया थेट वर्तमानात. 2023चा समतोल. इथे धोरणात्मक विकास आणि पर्यावरण यांच्यातला सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न झाला आहे. 2023च्या या नव्या सुधारणांनुसार कायद्याची व्याप्ती आता थोडी अधिक स्पष्ट आणि सीमित करण्यात आली आहे. आता हा कायदा प्रामुख्याने अशाच जमिनींना लागू होईल ज्या 1927च्या वन कायद्यानुसार जंगल म्हणून अधिसूचित आहेत किंवा ज्यांची 1980 नंतर सरकारी नोंदींमध्ये जंगल म्हणून नोंद झाली आहे. या नवीन दुरुस्तीमध्ये काही महत्त्वाच्या सवलती दिल्या आहेत, जसं की आंतरराष्ट्रीय सीमांपासून 100 किलोमीटरच्या आत असणाऱ्या आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या धोरणात्मक रेषीय प्रकल्पांना म्हणजेच स्ट्रॅटेजिक लिनियर प्रोजेक्ट्सना, जसे की रस्ते किंवा रेल्वे मार्ग, आता केंद्राच्या पूर्व परवानगीतून सूट देण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे वेगाने व्हावीत हा यामागचा सरळ उद्देश आहे. तसेच सुरक्षेशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चक्क 10 हेक्टरपर्यंतच्या वनजमिनीला केंद्रीय मंजुरीच्या प्रक्रियेतून थेट सूट देण्यात आली आहे. देशांतर्गत सुरक्षेचं जाळं लवकरात लवकर भक्कम करता यावं यासाठी उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. या व्यतिरिक्त देशातील जे भाग डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाने म्हणजेच नक्षलवादाने प्रभावित आहेत तिथेही विकास कामे आणि सुरक्षा केंद्रे उभारण्यासाठी 5 हेक्टरपर्यंतच्या जमिनीच्या वापराला पूर्वपरवानगीची अट शिथिल करण्यात आली आहे, जेणेकरून तिथे विकास पोहोचू शकेल. पर्यावरणासोबतच पर्यटनाला चालना देण्यासाठीही एक मोठा बदल कायद्यात दिसतो. प्राणीसंग्रहालये, सफारी आणि इकोटुरिझम यांसारख्या सुविधांना आता थेट वनेतर उद्देश या व्याख्येतूनच वगळण्यात आला आहे. याचा अर्थ काय? तर जंगलात अशा पर्यावरणपूरक पर्यटन सुविधा उभारण्यासाठीची जी लाल फितीची मंजुरी प्रक्रिया होती ती आता खूपच सुलभ आणि वेगवान झाली आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. एका दृष्टिक्षेपात उजळणी. हा तक्ता बघा, यात सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी आहे. कायदा 25 ऑक्टोबर 1980 रोजी लागू झाला. याचा घटनात्मक आधार संविधानातील कलम 48A आणि मूलभूत कर्तव्य कलम 51AG यात मिळतो. लक्षात ठेवा, 42व्या घटनादुरुस्तीद्वारे जंगल हा विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत म्हणजेच कन्करंट लिस्टमध्ये टाकण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी MOEFCC म्हणजेच पर्यावरण मंत्रालय करतं आणि सर्वात मोठी घडामोड म्हणजे 2023ची सुधारणा. हवं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, अभ्यासाला नक्कीच कामी येईल. तर मंडळी, जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. एकीकडे 1996चा निसर्गाचे संरक्षण करणारा शब्दकोशातील अर्थ आणि दुसरीकडे 2023च्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि विकासाच्या गरजा. या दोलकासारख्या बदलत्या स्थितीत भविष्यात भारत आपला विकास आणि आपला अमूल्य नैसर्गिक वारसा यांच्यात कसा आणि कोणता नवा समतोल साधेल? विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह.